स्वागत आहे माझ्या दैनंदिनीमध्ये. इथे रात्रीचे 10 वाजलेत. मला बाहेरून यायला उशीर झाला, त्यामुळे मी बाहेर गेली होती. फोन बघितला नव्हता, नेटही ऑन नव्हता. त्यामुळे मला उशिरा कळलं की ग्रुप सीची ॲड आली आहे 2026ची. त्यात खूप चेंजेस झाले आहेत, जसं की ऑनलाईन, तर नॉर्मलायझेशन. 27 सप्टेंबर ते 13पर्यंत एक्झाम होणार आहे. पण हे ऑनलाईन एक्झाम आणि नॉर्मलायझेशन मला काही पटत नाही आहे, बिकॉज कोणाला पेपर सोपा, कोणाला कठीण असा येऊ शकतो. अर्थात त्यासाठीच नॉर्मलायझेशन आहे. असो, बघूया पुढे काय होतं आहे. तर मी इथे बसले होते की काय चेंजेस झाले आहेत, कधी एक्झाम आहे ते लिहायला, पुन्हा किती क्वेश्चन पेपर्स करायचे आहेत आपल्याला, किंवा काय करायचं आहे उद्यापासून, काय स्टडी असला पाहिजे. मी टॉपिक्स अजून लिहिलेले नाहीत की मला काय काय करायचं आहेत. मी जस्ट लिहत होते प्लॅनिंग, माझं दिवसभराचं रुटीन, माझ्यातून किती वेळ मिळेल हे लिहत होते. पुन्हा पुढच्या काही दिवसात काय माझं प्रोग्राम्स आहेत ते लिहत होते. मला कसा टाईम मॅनेजमेंट मिळेल, पुन्हा किती आवर्स मी स्टडी केला पाहिजे हे मी बघत होते. त्यानंतर मग मी म्हटलं आता इथे थोडा मी आता व्लॉग बंद करते, उद्या पुन्हा सुरू करेन. इथे सकाळी उठले, पहिले चहा घेतला, तिथे मागे माझं बुक दिसेल, मी थोडासा अभ्यास केला आहे, मॅथ्सपासून सुरुवात केली आहे. नंतर घरातलं जेवण करून घेतलं आणि इथे पुन्हा अभ्यासाला बसले. सगळे टॉपिक्स मी लिहून काढले सगळ्या सब्जेक्टचे. आणि मला पहिले काय सब्जेक्ट घ्यायचा आहे, मॅथ्स रिजनिंग तर रोज करायचं आहे, पण मी इझी सब्जेक्टपासून सुरुवात करते, जसं की पॉलिटी माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. त्यापासून मी सुरुवात केली. त्याचं टॉपिक्स आणि क्वेश्चन पेपर बघत होते. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा.